स्वामी समर्थांकडून पांडुरंग दर्शन. सोलापूर गावी एक सद्गृहस्थ राहत होता. त्याचे नाव टिकाजी. तो पांडुरंगाचा निस्सीम भक्त होता. सद्भावनेने त्यांना उत्तम फळ मिळाले होते. त्याला पुष्कळ पुत्र व कन्या होत्या. संसार दक्ष व कुशल असून त्याची मुले बुद्धिमान होती. पिराजीराव ज्येष्ठ, विठ्ठलराव द्वितीय. पुत्र विद्या चातुर्ययुक्त असा सरळ स्वभाव असल्यामुळे एक मनाने संसार करीत होते. पिराजीराव एकदा प्रेमाने श्री स्वामी समर्थांच्या पाददर्शनासाठी अक्कलकोटी आले. त्यावेळी योगेंद्र पटवर्धनांच्या गणेश मंदिरात बसले होते. पिराजींनी गणेश देवालयात येऊन साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून उभे राहिले. ते देदीप्यमान मुक्तिके कानात असलेले प्रत्यक्ष श्री विठ्ठल चक्रपाणीचे रूप पाहून विस्मित झाले. पिराजीरावांचे अंतःकरण ओळखून श्री गुरु स्वामीराय लोकांना सांगू लागले की त्यांचा वंश विठ्ठल भक्ती परायण आहे. स्वामीरायांच्या पायावर मस्तक ठेवून पिलाजीराव म्हणाले, आपण प्रत्यक्ष विठ्ठल माऊली आहात. या दिनावर कृपा केलीत. नंतर यतीश्वरांनी स्वकंठातील पुष्पहार पिराजीरावांच्या गळ्यात घातला. पिराजीरावांनी आशीर्वाद वचन प्रसाद घेऊन दंडवत केले. आपल्या गावी परतले. त्या दिवसापासून त्यांच्या घराण्याचे कल्याण होऊन स्वामीराज कृपेने भरभराट झाली.